चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आपला आता आजचा 8वा दिवस आहे आणि आज मीच 2 सेशन घेणार आहेत. कारण थोडंसं काय झालंय, हवामानामुळे तब्येतीचे प्रॉब्लेम आलेले आहेत. तर पंचतत्वाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. स्केच पेन घेऊन बसा. पर्टिक्युलरली हिरवा आणि ब्राउन ब्राउन कलरचा लाल, हिरवा. नुसता ब्राउन घेतला तरी चालेल. फक्त ओळख करून देते, सांगते महत्त्वाचं इमर्जन्सीमध्ये शेवटचं सेशन पंचतत्वाचं. आणि दुसरं लाईफ सक्सेस टेक्निक्स मी सांगणार आहे. आणि नेहमीप्रमाणे राजश्री मॅडम सुरुवातीला पूरक हालचाली करून घेतील. म्हणजे तुम्ही जरा एनर्जेटिक बनाल ना. एनर्जी वाढवतील मॅडम आणि मग पुढे आपण आपले 2 सेशन सुरू करू. तर राजश्री मॅडम तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुम्ही आजही आलेला आहात आणि सुरू करू शकता तुम्ही. हरिओम सगळ्यांना. चला प्रार्थनेसाठी तयार. व्हिडिओ चालू करणार. प्रार्थनेसाठी तयार. तुम्हाला सोयीस्कर अशा कुठल्याही आसनात बसायचंय. हाताची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले, पाठीचा कणा ताठ. एक श्वास घ्यायचा आहे आणि सोडून द्यायचा आहे. पुन्हा एक श्वास घ्यायचा आहे आणि सोडून द्यायचा आहे. आता एक श्वास घेऊन श्वास सोडत सोडत ओंकार म्हणायचा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. सावकाश डोळे उघडायचे, ज्ञानमुद्रा सोडायची आहे. पूरक हालचालींसाठी उभं राहायचंय. चला आजची पुढची पूरक हालचाल. पूरक हालचालीच्या पूर्वस्थितीत उभं राहायचंय. दोन्ही पायामध्ये अंतर, हात मांडीला चिकटलेले, हात खांद्याच्या रेषेत सरळ पुढे घ्यायचे. हाताचे तळवे जमिनीच्या दिशेने. टाचावर उचलायचे आणि सावकाश गुडघ्यात वाकून खाली बसायचंय. संपूर्ण भार टाचांवर असेल.
सावकाश उभं राहायचंय. टाचा जमिनीवर, हात जागेवर. चला आता आपण एकदम करूया. कोणी करताय की नाही? हात समोर, हाताचे तळवे जमिनीच्या दिशेने. टाचा उचलायचे. सावकाश गुडघ्यात वाकत खाली बसायचंय. शरीराचा भार चवड्यांवर असेल, टाचा जमिनीला टेकवायचे नाहीये. सावकाश वर उठायचंय. टाचा जमिनीवर, हात जागेवर. आणखीन एकदा करूया आपण. हात समोर, जमिनी खांद्याच्या रेषेत सरळ. सावकाश टाचावर उचलायचे. गुडघ्यामध्ये वाकून सावकाश खाली बसायचंय. काही सेकंद स्थिर राहायचंय आसनात. सावकाश वर उठायचंय. टाचा जमिनीवर, हात जागेवर. पुढची हालचाल करताना हात कोपरापर्यंत हात शरीराला चिटकून ठेवायचंय. आणि मग कोपरापासून पुढे हात असा समोर धरायचंय. उजव्या हाताने मनगट पकडायचंय डाव्या हाताचं. आणि डाव्या हाताचं मनगट घड्याळाच्या दिशेने गोल गोल फिरवायचं. डावा हात फिरवायचा गोल गोल. तर विरुद्ध बाजूने, घड्याळाच्या विरुद्ध बाजूने फिरवायचं. उजवा हात जागेवर, डावा हात जागेवर. आता विरुद्ध हाताने करायचंय. डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडायचंय. आणि उजवा हात आधी घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज फिरवायचा आहे. आता अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे. डावा हात खाली, उजवा हात जागेवर. पुन्हा एकदा करूया. डावा हात, डाव्या हाताचे मनगट उजव्या हाताने पकडायचंय. डावा हात क्लॉकवाईज फिरवायचा आहे. आता अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आहे. उजवा हात जागेवर, डावा हात जागेवर. आता उजव्या बाजूने करायचंय. उजवा हात कोपरात दुमडून वरती घ्यायचा आहे. डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडायचं आहे. उजवा हात क्लॉकवाईज फिरवायचा आहे. आता अँटी क्लॉकवाईज. थांबायचं. डावा हात जागेवर, उजवा हात जागेवर. पुढची हालचाल करण्यासाठी हात समोर, उजवा हात डाव्या खांद्यावर,
डावा हात मागे कमरेवर आणि पाठीमागे वळायचे. पुन्हा समोर, हात समोर. आता डावा हात उजव्या खांद्यावर, उजवा हात मागे कमरेवर आणि पाठीमागे वळायचे. आलं लक्षात? चला, हात समोर, उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात मागे कमरेवर, पाठीमागे वळायचंय. मान सरळ, हात समोर, डावा हात उजव्या खांद्यावर, उजवा हात कमरेवर मागे, पाठीमागे वळायचंय. मान सरळ, हात समोर, उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात मागे कमरेवर, पाठीमागे वळायचंय. मान समोर, हात समोर, डावा हात उजव्या खांद्यावर, उजवा हात मागे कमरेवर, पाठीमागे वळायचंय. मान समोर, हात जागेवर, हात समोर, हात जागेवर. सूर्यनमस्कार करूया. सूर्यनमस्कार साठी तयार. मॅटच्या पुढच्या टोकावर यायचंय. हाताची नमस्कार स्थिती, पाठीचा कणा ताठ, नजर समोर. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रवये नमः. श्वास घ्या. 2 ला श्वास सोडायचा आहे. 3 ला श्वास घ्या. 4 ला श्वास रोखून धरायचा आहे. 5 ला श्वास सोडा. 6 ला श्वास घ्या. 7 ला श्वास रोखून धरायचा आहे. 8 श्वास रोखून धरायचा आहे. 9 श्वास सोडा. 10 श्वास घ्या. ओम सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7
8 9 10 ओम खगाय नमः 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओम ऊष्णे नमः 1 श्वास घ्या 2 श्वास सोडा 3 श्वास घ्या 4 श्वास रोखलेला आहे 5 श्वास सोडा 6 श्वास घ्या 7 श्वास रोखलेला 8 श्वास रोखलेला 9 श्वास सोडा 10 श्वास घ्या आज जे आसन बघणार आहोत आपण त्याचं नाव आहे यष्टिकासन. यष्टी म्हणजे काठी. या आसनामध्ये आपल्या शरीराची अवस्था काठीसारखी होते म्हणून त्याला यष्टिकासन असं म्हटलेलं आहे. काठी जशी सरळ असते तशीच आपल्या शरीराची अवस्था होते या आसनामध्ये. या आसनात संपूर्ण शरीराला पायापासून हातापर्यंत सगळ्या शरीराला ताण दिल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराची आणि मनाची मरगळ निघून जाऊन उत्साहवर्धक वाटते. सायटिकासारखा आजार ज्यांना असतो त्यांच्यासाठी हे आसन खूप उपयुक्त आहे. चला दाखवते मी कसं करायचंय ते. पाठीवर झोपायचंय. हात डोक्याच्या वर सरळ रेषेत ठेवायचे आणि हात वरच्या दिशेने ताणायचे, पाय खालच्या दिशेने ताणायचे. जेवढा ताण देता येईल तेवढा ताण द्यायचा. हात वरच्या दिशेने आणि पाय खालच्या दिशेने ताणायचे. आसन सोडताना पाय सरळ, हात जागे. समजलं कसं करायचं? समजलं? पाठीवर झोपा. हात डोक्याच्या वरून वरच्या दिशेला घ्यायचे.
हात वरच्या दिशेला आणि पाय खालच्या दिशेला ताणायचे. छान दर्शन, छान झालं. हात जेवढे ताणता येतील तेवढे ताणायचे वरच्या दिशेला, पाय जेवढे खाली ताणता येतील तेवढे ताणायचे. आसन सोडताना पाय सरळ करायचे, हात जागेवर, उठून बसायचं. पुढचं आसन आपण करणार आहोत ते धनुरासन. धनुरासन म्हणजे धनुष्य. आणि हे आसन करताना आपल्या शरीराची अवस्था प्रत्यंच्या ताणलेलं धनुष्य जे असतं त्यासारखी होते, त्यामुळे याला धनुरासन असं म्हटलेलं आहे. या आसनामध्ये पाठीच्या कण्याच्या सगळ्या मणक्यांना ताण बसतो, त्यामुळे त्याचं रक्ताभिसरण सुधारतं, पाठीचा कणा लवचिक होतो. त्याच्यानंतर पोटावर ताण दाब येतो. संपूर्ण शरीराचा तोल पोटावर असतो, पोटावर दाब येतो, त्यामुळे पचन संस्था सुधारते. तर हे आसन कसं करायचं ते मी दाखवते. पोटावर झोपायचंय. हनुवटी जमिनीवर, पाय दुमडून घ्यायचे, हाताने पायाचे गोटे पकडायचे आणि मांड्या आणि मान छाती एकाच वेळी वर उचलायचे. हाताने पाय, पायाने हात, जेवढं शक्य असेल तेवढं ताण द्यायचा. आसन सोडताना मांड्या जमिनीवर, हनुवटी जमिनीवर, हात जागेवर, पाय जागेवर. समजलं? अजून एकदा करून दाखवते. पाय दुमडून घ्यायचे, हाताने पायाचे गोटे पकडायचे आणि एकाच वेळी मांड्या, हनुवटी, मान आणि छाती वर उचलायची. संपूर्ण भार पोटावर असेल या आसनामध्ये. सावकाश आसन सोडायचं, हात जागेवर, पाय जागेवर. चला पोटावर झोपा. पाय दुमडून घ्यायचे, दोन्ही हाताने दोन्ही पायांचे गोटे पकडायचे. आता सावकाश मान, छाती आणि पाय एका वेळीच वर उचलायचे. सावकाश, जेवढं शक्य आहे तेवढंच उचला, अतिरिक्त ताण घेऊ नका. छान मेंजा, छान दर्शन. श्रीदुला. सावकाश आसन सोडायचंय, मान खाली, पाय जागेवर, हात जागेवर. आणखीन एकदा करूया. पाय दुमडून घ्यायचे, हाताने पायाचे गोटे पकडायचे,
तर सावकाश मांड्या, मान, छाती वर उचलायची. हाताने पायांना ताण द्यायचा आहे, पायाने हातांना ताण द्यायचा. छान केलंय सगळ्यांनी. श्रीदुला, राधा, मेनजा, दर्शन. सावकाश आसन सोडायचंय. मान खाली, पाय जागेवर, हात जागेवर. उठून बसायचंय. नाही, तसंच पाठीवर झोपा. आपण शवासन करणार आहोत आता. तसंच पाठीवर झोपा. दोन्ही पायात 1 फुटाचं अंतर. टाचा आत, चवडे बाहेर. हात शरीरापासून 4-5 इंच लांब. हाताचे तळवे आकाशाकडे. हाताची बोटं अर्धवट मिटलेली. डोळे अलगद मिटलेले. पूरक हालचाली, सूर्यनमस्कार आणि आसनं करून शरीरावर आपल्या जो ताण आलेला आहे तो ताण शवासनात आपल्याला काढून टाकायचा आहे. संपूर्ण शरीर शिथिल करायचं आहे. कुठलाच ताण शरीरावर आणि मनावर ठेवायचा नाहीये. पाय शिथिल झालेत. दोन्ही पायाचे तळवे शिथिल झाले. दोन्ही पायाचे गुडघे, पोटऱ्या, मांड्या शिथिल झाल्यात. ओटीपोट, पोट, छाती शिथिल झालेलं आहे. पाठ, कंबर शिथिल झालेले आहे. खांद्यापासून हाताच्या बोटांच्या नखापर्यंत दोन्ही हात शिथिल झालेले आहे. गळा, मान शिथिल झालेले आहे. हनुवटी, दोन्ही गाल, दोन्ही कान, दोन्ही डोळे, कपाळ शिथिल झालेला आहे. डोक्याच्या वरचा भाग, डोक्याच्या मागचा भाग शिथिल झालेला आहे. संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. शरीरात कुठेही ताण नाहीये. आसनांमुळे आलेला ताण शवासनात निघून गेलेला आहे. संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती देणारे आसन शवासन. शरीरात जिथे जिथे ताण आलेला आहे मनाने तिथे तिथे जायचंय. तो ताण निघून गेलाय अशी कल्पना करायची आहे. संपूर्ण शरीर शिथिल. सावधान, आपण शवासन सोडतोय. पाय जवळ घ्यायचे, हात शरीराजवळ, डोळे अलगद उघडायचे, उठून बसायचंय. प्रार्थनेसाठी तयार. हाताची ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, डोळे अलगद मिटलेले. दुर्गे स्मृता हरसि भीतिम् अशेष जन्तो स्वास्थ्यै स्मृता मतिमतीव शुभान् ददासि दारिद्र्य दुःख भयो हारिणीका त्वदन्या सर्वोपकार करणाय सदार्द्रचित्ता सर्वमंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम शांती शांती शांती. धन्यवाद राजश्री मॅडम. खूप छान झाली प्रार्थना. योगा पण छान झाला. मुलांनी पण छान केला. मेंजा, श्रुदुला, राधा, दर्शन. धन्यवाद तुम्हाला. खूप छान. मेंजा बांगड्या घातल्यात काय? हो बांगड्या मॅम. घातल्यास? दाखव बरं हात तुझा. मस्त दिसतोय. एक मिनिट हं. बघू. बघा. छान छान. मस्त दिसतेय. छान. तर मला महत्वाचं सांगायचं आहे मुलांनो. बघा मेंजा, एक मिनिट हं. तसंच ठेव जरा.